Students, we are going to study sixth topic, refraction of light, प्रकाशाचे अपवर्तन. Now we are going to study next point, twinkling of star, ताऱ्यांचे लुकलुकणे. Can you tell? First question, have you seen a mirage, which is an illusion of the appearance of water on a hot road or in desert? Mirage means मृगजळ. उन्हाळ्यामध्ये by have you seen a mirage which is an illusion of the appearance of water on a hot road or in desert. उन्हाळ्यामध्ये रस्त्यावर हॉट रोड उष्ण रस्त्यावर उन्हाळ्यामध्ये और डेझर्ट वाळवंटामध्ये पाणी साचल्याचा म्हणजे पाणी साचल्याचा आभास म्हणजे मृगजळ तुम्ही कधी पाहिला आहे का किंवा तुम्हाला त्याचा आभास झाला आहे का? तर बघा, मायरेज म्हणजेच मृगजळ. आता ह्या वर्षीच्या जो सिलेबस आहे याच्यामध्ये जो 25% सिलेबस कट केलेला आहे त्याच्यामधून हा मायरेज हा पॉईंट कट केलेला आहे. यासाठी मी काय केलेलं आहे, इथं मार्किंग केलेलं आहे. हे पिवळ्या मार्करच्या साहाय्यानं मार्किंग केलेला हा पॉईंट काय केलेला आहे ह्या सिलेबसमधून म्हणजे ह्या वर्षी 25% सिलेबसमधून हा कमी केलेला भाग आहे. तरीसुद्धा बघा, मायरेज मृगजळ. आता मृगजळ कशामुळे दिसतं तर बघा, ड्यू टू चेंज इन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, प्रकाशाचे अपवर्तन. बघा, लाईट चेंज इज डायरेक्शन व्हेन गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम. दिस इज कॉल्ड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना आपली दिशा बदलतात. लाईट चेंज इट्स डायरेक्शन, त्यालाच काय म्हणतो आपण, रिफ्रॅक्शन. बघा, ड्यू टू चेंज इन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, the light rays coming from a distant object appear to coming from the image of the object inside the ground as shown in figure 6.5. this is called mirage. बघा, ड्यू टू चेंज इन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाच्या बदलत्या अपवर्तनामुळे the light rays coming from distant object appear to coming from image of the object. दूरवरील वस्तूकडून येणारे प्रकाश किरण, बघा, दूरवरील वस्तूकडून येणारे प्रकाश किरण हे त्या वस्तूच्या जमिनीवर असलेल्या प्रतिमेकडून आल्याचा भास होतो. मायरेज मीन्स आभास, त्यालाच काय म्हणतो, मृगजळ. बघा, दूरवरून येणारे प्रकाशाचे किरण किंवा एखाद्या दूरवरील वस्तूकडून येणारे प्रकाश किरण हे वस्तूच्या जमिनीवर असलेल्या प्रतिमेकडून आल्याचा आभास होतो. उदाहरणार्थ बघा, उन्हाळ्यामध्ये आपण रस्त्यावर पाणी असल्याचा भास होतो. आपण जेव्हा त्या पॉईंटला जातो तेव्हा तिथं पाणी नाही, परंतु आपल्याला खूप दूर अंतरावरून आपल्याला तिथे पाणी असल्याचा आभास होतो. त्यालाच काय म्हणतो आपण, मृगजळ. बघा, मायरेज नंतर बघा आपण सेकंड क्वेश्चन बघतोय कॅन यू टेल मधला. हॅव यू सीन दॅट ऑब्जेक्ट बियॉन्ड अँड अबव्ह अ होली फायर ॲपेअर टू बी शेकिंग, व्हाय डज दिस हॅपन. बघा, हॅव यू सीन द ऑब्जेक्ट बियॉन्ड अँड अबव्ह अ होली फायर ॲपेअर टू बी शेकिंग. आपण होळीच्या वेळी बघितलं असेल तर आपणाला होळीच्या पलीकडची किंवा होळीच्या ज्या ज्वाला असतात या होळीच्या ज्वाल्याच्या पलीकडे काही वस्तू तुम्हाला काय होतात, हलताना दिसतात. उदाहरणार्थ आपण होळीच्या अलीकडे उभा राहिलो असेल तर आणि पलीकडची वस्तू आपल्याला हल्ल्याचा, पलीकडील वस्तू असेल किंवा पलीकडील व्यक्ती आपल्याला हल्ल्याचा काय होतो, हलताना तुम्ही पाहतो. हे असं का घडतं तर हे जे सेकंड क्वेश्चन आहे त्यासाठी सुद्धा तिने दिलेलं एक्सप्लेनेशन बघा. इन द सेकंड एक्झाम्पल, द डायरेक्शन ऑफ लाईट रे कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट बियॉन्ड द होली फायर चेंजेस ड्यू टू चेंज दी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. या ठिकाणी काय होतं, वस्तू हल्ल्याचा भास होतो. कशामुळे तर बदलता अपवर्तनांकामुळे, प्रकाश किरणांच्या दिशेमुळे जो अपवर्तनांक बदलतो
हवेचा अपवर्तनांक जो बदलतो की ज्यामुळे पलीकडची वस्तू काय होते, हल्ल्याचा भास होतो. या ठिकाणी अपवर्तनांक चेंज होणार आहे, त्यामुळे काय होतं, पलीकडची वस्तू आपल्याला थरथरल्याचा काय होतो, भास होतो. आता कॅन यू टेल मधले हे 2 क्वेश्चन, परंतु हा पॉईंट काय केलेला आहे, ह्या सिलेबसमधून म्हणजे ह्या वर्षापुरता तो कट केलेला आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघतोय बघा. इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक कंडिशन ऑन द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कॅन बी सीन इन ट्विंकलिंग ऑफ स्टार. आता ट्विंकलिंग ऑफ स्टार म्हणजेच त्याला आपण म्हणतो ताऱ्याचे लुकलुकणे. बघा, वातावरणाचा एक प्रकाशाच्या अपवर्तनावर एक होणारा परिणाम, वातावरणाचा म्हणजे बदलतं वातावरण असेल, ह्या बदलत्या वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर होणारा परिणाम म्हणजेच ट्विंकलिंग ऑफ स्टार. आता ट्विंकलिंग ऑफ स्टार, ताऱ्याचे लुकलुकणे म्हणजे काय बघा. आता आपण बघितलं, स्टार माहीत असेल की स्टार्स आर सेल्फ ल्युमिनस. एक स्टार आर सेल्फ ल्युमिनस अँड कॅन बी सीन ॲट नाईट इन द अब्सेन्स ऑफ सनलाईट. तारे सेल्फ ल्युमिनस म्हणजे हे तारे स्वयंप्रकाशित आहेत आणि हे आपल्याला रात्रीचे दिसतात. इन द अब्सेन्स ऑफ सनलाईट, रात्री सूर्यप्रकाश नसल्याने हे तारे आपल्याला काय दिसतात, रात्री दिसतात. दे ॲपेअर टू बी अ पॉईंट सोर्स बिकॉज ऑफ देअर बिंग ॲट अ व्हेरी लार्ज डिस्टन्स फ्रॉम अस. आता हे जे तारे आहेत हे आपल्यापासून खूप दूर असल्यामुळे ते एक प्रकाशाचा पॉईंट सोर्स म्हणजे बिंदुरूप स्रोत असल्याचा दिसतात. ॲज द डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीजेस. आता डेन्सिटी म्हणजेच काय म्हणतो, घनता. आता हवेची घनता वाढलेली दिसते, जास्त असेल. ॲज द डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीजेस विथ लोअरिंग हाईट अबाव द सरफेस ऑफ द अर्थ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑल्सो इन्क्रीजेस. बघा, हवेची इथं घनता वाढलेली आहे जेव्हा बघा, ॲज द डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीजेस विथ लोअरिंग हाईट अबाव द सरफेस ऑफ द अर्थ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑल्सो इन्क्रीजेस. बघा, वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर एक होणारा परिणाम म्हणजेच आपण काय म्हणतो, ट्विंकलिंग ऑफ स्टार. आता स्टार हे सेल्फ ल्युमिनस म्हणजे स्वयंप्रकाशित आहेत आणि ते आपल्याला कधी दिसतात, रात्री. आणि हे पॉईंट सोर्स एक बिंदू स्रोत का, कारण ते आपल्यापासून खूप दूर आहेत, लार्ज डिस्टन्स. ॲज द डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीजेस. बघा, ते आपल्यापासून खूप दूर आहेत, त्याचप्रमाणे जेव्हा हवेची घनता वाढते, ॲज द डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीजेस, त्याचप्रमाणे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससुद्धा काय होतो, इन्क्रीज म्हणजे हवेचा अपवर्तनांकसुद्धा काय होतो, वाढतो. आता डेन्सिटी इन्क्रीज झाली, हवेचा अपवर्तनांक वाढतो की ज्यामुळे स्टार्स लाईट कमिंग टुवर्ड्स अस ट्रॅव्हल फ्रॉम रेअर मिडियम टू डेन्सर मिडियम. आता रेअर मिडियम आणि डेन्सर मिडियम, विरल माध्यम आणि घन माध्यम, की ज्यामुळे जेव्हा तारे विरल माध्यमातून ताऱ्यांचाच प्रकाश जेव्हा किंवा विरल माध्यमातून घन माध्यमात हा जेव्हा प्रकाश प्रवेश करतो तेव्हा कॉन्स्टंटली बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. तर हे तारका प्रकाश किंवा ताऱ्यांचा प्रकाश हा स्तंभिकेकडे झुकतो. दिस मेक्स द स्टार ॲपेअर टू बी हायर इन द स्काय ॲज कम्पेअर टू इट्स ॲक्च्युअल पोझिशन, की ज्यामुळे तारे आहे त्या पोझिशनपेक्षा, बघा, की ज्यामुळे तारे आहे त्या पोझिशन किंवा आहे त्या स्थितीपेक्षा थोडे उंचावर असल्याचा भास होतो. बघा, इथं हवेची घनता इन्क्रीज आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्क्रीज आहे आणि तारे रेअर मिडियममधून डेन्सर मिडियममध्ये प्रवेश करतात तेव्हा ते काय होतात, कॉन्स्टंटली बेंड्स टुवर्ड्स दी नॉर्मल. हे काय करतात, स्तंभिकेकडे झुकतात, की ह्या पोझिशनमध्ये किंवा ह्या स्थितीमध्ये तारे आहे त्या स्थितीपेक्षा थोडासा उंचावर असल्याचा भास होतो. या ठिकाणी बघा, ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार. आता इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्क्रीज झालेला आहे. आता ही स्टारची पोझिशन, ॲक्च्युअल पोझिशन आणि ॲपरंट पोझिशन, एक आभासी स्थिती. बघा, डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीज झालेला आहे,
नंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्क्रीज आहेत की ज्यामुळे आणि जेव्हा प्रकाश ताऱ्यांचा प्रकाश रेडियल मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये प्रवेश करतो तेव्हा तो काय होतो कॉन्स्टंटली बेंड्स टुवर्ड्स दी नॉर्मल की ज्यामुळे ताऱ्यांची पोझिशन ही परंतु ॲपरंट पोझिशन तुम्हाला काय जास्त दिसते म्हणजे आहे त्या ॲक्च्युअल पोझिशनपेक्षा तारे काय होतात वर थोडासा उंचावर असल्याचा काय होतो भास होतो बा या ठिकाणी इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन वातावरणीय अपवर्तनाचा एक परिणाम दिलेला बा या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक लेयर्स म्हणजे एक वातावरणाचे थर त्यानंतर बघा इथं ॲपरंट पोझिशन आणि रिअल पोझिशन बघा ही रिअल पोझिशन म्हणजे एक वास्तव स्थिती आणि हे ॲपरंट पोझिशन म्हणजे आहे त्या स्थितीपेक्षा ते तारे काय होतात थोडेसे उंचावर असल्याचा काय होतो भास होतो आता ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार ही जी ताऱ्यांची आभासी स्थिती द ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार कीप चेंजिंग अ बीट आता ताऱ्याची ही आभासी स्थिती स्थिर राहत नाही ही किंचितशी बदलत राहते दिस इज बिकॉज ऑफ द मोशन ऑफ ॲटमॉस्फेरिक एअर की याचं कारण म्हणजे हवेची सतत होणारी हालचाल दिस इज बिकॉज ऑफ द मोशन ऑफ द ॲटमॉस्फेरिक एअर अँड चेंजिंग एअर डेन्सिटी अँड टेम्परेचर म्हणजे हवेची होणारी हालचाल टेम्परेचर आणि घनता यातील बदलामुळे हे वातावरण काय राहत नाही स्थिर नसते आणि बिकॉज ऑफ दिस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप चेंजिंग कंटिन्युअसली आणि अपवर्तनांक हवेचा जो अपवर्तनांक आहे तो सुद्धा बदलत राहतो आणि बिकॉज ऑफ दिस चेंज म्हणजे मोशन चेंज होणार डेन्सिटी असेल टेम्परेचर असेल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा चेंज होतो की ज्यामुळे म्हणजे तो स्थिर राहत नाही की ज्यामुळे बिकॉज ऑफ दिस चेंज द पोझिशन अँड ब्राईटनेस ऑफ द स्टार कीप चेंजिंग कंटिन्युअसली अँड स्टार अपेअर टू बी ट्विंकलिंग की ज्यामुळे ही ताऱ्यांची जी आभासी स्थिती आहे ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार ही काय होते ह्या बदलत्या गोष्टीमुळे डेन्सिटी असेल ॲटमॉस्फेरिक एअर चेंज असेल किंवा टेम्परेचर असेल किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स की ज्यामुळे ताऱ्याची जी आभासी स्थिती आहे ही सतत बदलत असते की ज्यामुळे तारे तुम्हाला काय दिसतात लुकलुकताना दिसतात